नमस्कार दोस्तों हो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दोस्तों हो, आपण अर्थशास्त्राच्या अभ्यासाची जी धुराळा सिरीज सुरू केलेली आहे त्या अंतर्गत आजचं हे आपलं पुढचं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहे पॉवर्टी म्हणजेच दारिद्र्य या टॉपिकचा, ज्याला तुम्ही गरिबी असेही म्हणतात. तुम्ही दोन शब्द ऐकलेले असतील, एक दारिद्र्य आणि दुसरा शब्द एक ऐकला असेल दलिंदर. तर तुम्ही बहुतेक वेळेस असं म्हटलं असेल, किती दलिंदर आहेस बे तू, किती दलिंदर आहे तू. म्हणजे काय, तर किती नेगेटिव्ह आहे बे तू, किती अपशकुनी आहेस बे तू. पण दलिंदर शब्द वेगळा आणि दारिद्र्य हा शब्द वेगळा. दलिंदर हा एका नेगेटिव्ह सेन्समध्ये असतो. दारिद्र्य हा शब्द एक भीषण परिस्थिती दाखवतो. पॉवर्टी गरिबी ही एक भीषण अवस्था आहे, ज्यामध्ये तुमच्या एका टाईमच्या जेवणाचे सुद्धा वांदे झालेले असतात. आज या लेक्चर अंतर्गत आपल्याला दारिद्र्य म्हणजे काय, दारिद्र्याची काय डेफिनेशन आहे, दारिद्र्य रेषा म्हणजे काय, दारिद्र्य रेषेची काय डेफिनेशन आहे, दारिद्र्याच्या मापनासाठी ज्या विभिन्न समित्या स्थापन केलेल्या होत्या त्या समित्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. स्वातंत्र्याच्या आधी दारिद्र्याची काय अवस्था होती आणि स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये दारिद्र्याची काय अवस्था होती त्याचा सुद्धा आपल्याला या टॉपिक अंतर्गत अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपण दारिद्र्याचे जे विभिन्न प्रकार आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करणार आहे. चला तर आजच्या आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम दारिद्र्य म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय, बघा लक्षपूर्वक ऐका. दारिद्र्य म्हणजे काय, तर तुमच्या खाण्याचे वांदे असणे, तुमच्या राहण्याचे वांदे असणे, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे घेण्याची तुमची क्षमता नसणे, किंवा हे तुम्ही घेऊ शकता ही तुमची परिस्थिती नसणे, तिथपर्यंत तुमचा ॲक्सेस नसणे, तिथपर्यंत तुमची पोहोच नसणे, म्हणजे काय, तर म्हणजे दारिद्र्य होय. यामध्ये तुम्हाला दोन महत्त्वपूर्ण शब्द ऐकायला आले असतील. एक म्हणजे तुमची क्षमता नसणे म्हणजे कॅपेबिलिटी नसणे, आणि दुसरं म्हणजे तुमचं ॲक्सेस नसणे म्हणजेच पोहोच नसणे. आता दोन्ही शब्दाचे अर्थ काय ते समजून घ्या. क्षमता नसणे म्हणजे काय हो, तर तुमच्याकडे समजा रोजगार नसेल, तुमच्याकडे पैसे नसेल, तर तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टी घेऊ शकत नाही. परंतु पोहोच नसणे म्हणजे काय, की आता बघा आपल्या भारतामध्ये शिक्षणासाठी खूप साऱ्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत आहेत ना, आरोग्यासाठी खूप सारे हॉस्पिटल आहेत, परंतु तिथपर्यंत तुमची पोहोच नसते, म्हणजे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. आता तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. समजा एका गावामध्ये एखादी गर्भवती स्त्री आहे, तिला दवाखान्यात जायचं आहे. ती जेव्हा दवाखान्यात जाते, म्हणजे ती प्रेग्नेंट होणार असते, तर तिथं डॉक्टर काय म्हणतो की आधी इतके पैसे भरा, नंतर तुम्हाला एंट्री देईल. आणि त्या महिलेला तिथं हॉस्पिटलमध्ये एंट्री मिळत नाही आणि ती बाहेरच कुठेतरी तिच्या बाळाला जन्म देते. आता ही परिस्थिती काय झाली की तिचा ॲक्सेस नाही आहे, तिची त्या सुविधेपर्यंत, त्या आरोग्याच्या सुविधेपर्यंत तिची पोहोच नाही आहे. याचाच अर्थ काय, तर ती गरीब आहे. एक तर त्यांची क्षमता नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची पोहोच नसते. यालाच आपण गरिबी, दारिद्र्य, पॉवर्टी असे म्हणतो. आता तुम्ही अमर्त्य सेन नावाच्या एका अर्थशास्त्रज्ञाचं नाव नक्कीच ऐकलं असेल. अमर्त्य सेन या अर्थतज्ञाने दारिद्र्याची डेफिनेशन आणखी मोठी केलेली आहे. अमर्त्य सेन असा म्हणतो की फक्त अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे घेण्याची क्षमता असणे किंवा इथपर्यंत पोहोच असणे, इथपर्यंत आपण सीमित राहता कामा नये, तर एखाद्या व्यक्तीची डिग्निटी, ज्याला आपण आत्मसन्मान असे म्हणतो. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की आत्मसन्मान विरहित जीवन हे मृत्यू समान असते आणि त्याच्यापेक्षा मृत्यू बरा. याचा अर्थ काय हो, तर माणसाला आत्मसन्मानानं जगता आलं पाहिजे, डिग्निटी असली पाहिजे, त्याला फ्रीडम असलं पाहिजे, त्याला वेगवेगळ्या वस्तू घेण्याचं किंवा आपलं जीवन जगण्याचं चॉईसेस असले पाहिजे. कशा प्रकारचे चॉईसेस असले पाहिजे, आता एखादा व्यक्ती आहे ज्याला समजा आपण काय म्हणू की ज्याला समजा खेळता येते, तो क्रिकेट खेळतो चांगला, तर त्याला त्याच्या स्पोर्टमध्ये करिअर करता आलं पाहिजे. परंतु काय होते की त्याच्यावर गरिबी, दारिद्र्य लादल्यामुळे तो चांगला खेळाडू असताना सुद्धा त्याला एखाद्या ठिकाणी कामाला दुसरं काम करावं लागू शकते. तर याला आपण काय म्हणतो, हे दारिद्र्याचं उदाहरण आहे. म्हणून अमर्त्य सेन यांनी डेफिनेशन खूप मोठी केलेली आहे. त्यांच्या मते एखाद्याला समजा स्वातंत्र्य नसेल, डिग्निटी नसेल, त्याची एज्युकेशन, स्वास्थ्य सुविधा आपण ज्याला म्हणतो, अन्न, वस्त्र, निवारा इथपर्यंत पोहोच नसेल, तर याला काय म्हणू आपण, हे दारिद्र्यामध्ये आहेत, हे गरिबीमध्ये आहे असं म्हणू. हे झाली दारिद्र्याची डेफिनेशन. आता आपल्याला दारिद्र्याचे प्रकार समजून घ्यायचे आहे की दारिद्र्याचे कोणकोणते प्रकार आहेत. बघा दारिद्र्याचे नॉर्मली आपल्याला दोन प्रकार पाळता येतात. पहिला प्रकार म्हणजे सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरा प्रकार म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. आता तुम्ही सापेक्ष आणि निरपेक्ष यामधला आधी फरक समजून घ्या की सापेक्ष म्हणजे काय आणि निरपेक्ष म्हणजे काय.
जेव्हा याचे तुम्हाला इंग्रजी शब्द समजतील तेव्हा तुम्हाला लवकर अर्थ समजून जाईल की सापेक्ष म्हणजे काय आणि निरपेक्ष म्हणजे काय. सापेक्ष याला काय म्हणतो आपण, सापेक्ष याला म्हणतो आपण रिलेटिव्ह, आणि निरपेक्ष याला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणत असतो ॲब्सोल्यूट. मग ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय आणि रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय. आता रिलेटिव्ह या शब्दावरून तुम्हाला समजून आले असेल, तरीही मी तुम्हाला एक एक करून हे सगळं काही पद्धतशीर समजून सांगतो. आधी आपण सापेक्ष म्हणजेच रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय ते समजून घेऊ. एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही बघा, तुम्ही शाळेत जायचे, तुम्ही 12वीत गेले, 12वीमध्ये तुम्ही पास झाले आणि तुम्हाला समजा पडले 80%. तुम्ही घरी गेले मार्कशीट घेऊन आणि घरच्यांना तुमची मार्कशीट दाखवली. मग घरचे काय करतात, तुमची मार्कशीट घेतात, ती बघतात 80%. बरं, त्या आपल्या चंद्याला किती मार्क्स पडले, चंद्याला तर 85% आहे, तुला 80 कसे काय. याचा अर्थ काय हो, तर इथं तुमचं कंपॅरिझन केलं जात आहे, रिलेटिव्हली बघलं जात आहे की चंद्याला 85 पडले तर तुला 80 कसे काय पडले. इथं कंपॅरिझन होत आहे ना. जेव्हा दोन गोष्टींचं कंपॅरिझन होत असते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, सापेक्ष म्हणत असतो, रिलेटिव्ह असं म्हणत असतो. मग या दारिद्र्याच्या प्रकारामध्ये आता समजा आपण भारताच्या दारिद्र्याची तुलना अमेरिकेच्या दारिद्र्याशी केली तर याला काय म्हणू आपण, याला म्हणून आपण सापेक्ष दारिद्र्य, याला काय म्हणू आपण रिलेटिव्ह पॉवर्टी. आता ही तुलना करणं योग्य नाही आहे तसं म्हटलं तर आता, कारण अमेरिकेमध्ये एखाद्याजवळ कार नसणे म्हणजे तो गरीब, म्हणजे तो दारिद्र्यामध्ये आहे, आणि भारतामध्ये एखाद्याला एका वेळचं खायला नाही भेटत त्याला आपण दारिद्र्यामध्ये टाकत असतो. म्हणजे अमेरिकेची दारिद्र्याची डेफिनेशन वेगळी आहे, भारताची दारिद्र्याची डेफिनेशन वेगळी आहे. त्यामुळे आपल्या भारतामध्ये सापेक्ष दारिद्र्य मोजले जाते काय तर नाही. मग आपल्या भारतामध्ये कोणत्या दारिद्र्याचा प्रकार आहे तर तो आहे निरपेक्ष दारिद्र्याचा. आता निरपेक्ष म्हणजे काय, मी तुम्हाला तेच उदाहरण देतो. तुम्ही 12वीत आहे, 12वीत तुमची परीक्षा झाली, तुम्हाला पडले 80%. तुम्ही गेले घरी, घरी मार्कशीट दाखवली, मग घरचे मार्कशीट बघतात, बरं 80%. मागच्या वर्षी किती होते, 11वीत किती होते, 70%. अरे चांगली गोष्ट आहे, यावर्षी तुला 80% पडले, याचा अर्थ तू प्रगती केलेली आहे. म्हणजे स्वतःची तुलना स्वतःशीच करणे, याला काय म्हणतो आपण, याला निरपेक्ष असे म्हणतो. दुसऱ्यासोबत तुलना याच्यामध्ये केली जाते काय, नाही केल्या जात, यालाच आपण ॲब्सोल्यूट असे म्हणत असतो. मग ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये पॉवर्टी कशी मोजतात तर समजा एखाद्या ग्रामीण क्षेत्रामध्ये एखादा मजूर आहे किंवा एखादा व्यक्ती आहे ज्याला दिवसाची 2400 कॅलरी एनर्जी ऊर्जा मिळत नाही आहे, 2400 कॅलरी ऊर्जा देणारं अन्न मिळत नाही आहे, तर मग आपण त्याला काय करतो, दारिद्र्यामध्ये टाकत असतो. तर हे झालं आपलं निरपेक्ष दारिद्र्य. दोस्तो हो, जेव्हा आपला भारत देश हा सापेक्ष दारिद्र्य मोजायला लागेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने म्हणू की भारत हा देश विकसित होत आहे. म्हणजे जेव्हा आपण कंपॅरिझन करायला लागू आपल्या देशाचं दुसऱ्या देशासोबत तेव्हा आपण काय म्हणू की आपण विकसित देश झालेलो आहोत. आपल्या देशाचं जर तुलना आपण अमेरिकेसोबत केली तर तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की नाही नाही, आता आपण त्या लायक झालेलो आहोत की आपण अमेरिकेसोबत तुलना केली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये कोणत्या प्रकारचं दारिद्र्य मोजले जाते तर निरपेक्ष, ज्याला आपण काय म्हणतो ॲब्सोल्यूट पॉवर्टी असे म्हणतो, ती पॉवर्टी आपल्या भारतामध्ये मोजली जाते. हे झाले दोन प्रकार. आणखी दोन प्रकार आहेत, ते दोन प्रकार कोणते आहेत ते पण आपण समजून घेऊ. यात पहिला प्रकार आहे प्राथमिक दारिद्र्य आणि दुसरा प्रकार आहे द्वितीयक दारिद्र्य. प्राथमिक दारिद्र्य म्हणजे काय हो, तर तुमच्या ज्या मूलभूत गरजा आहे किंवा ज्या पायाभूत गरजा आहे त्या तुम्ही पूर्ण करू शकत नाही तर तुम्ही प्राथमिक दारिद्र्यामध्ये आहात, याला आपण प्राथमिक दारिद्र्य असे म्हणतो. द्वितीयक दारिद्र्य हा थोडा वेगळा प्रकार आहे. यामध्ये काय असते की समजा तुमच्याकडे पैसा वगैरे तर आहे, परंतु काय होते की तुम्ही त्याचं बरोबर नियोजन करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला दारिद्र्यात राहावं लागते. म्हणजे तुमचं नियोजन शून्य असणं, यामुळे तुम्ही दारिद्र्यात असतात आणि यालाच आपण द्वितीयक दारिद्र्य असे म्हणतो. उदाहरण देऊन सांगतो. एखादा नोकरीवाला माणूस आहे, त्याला 30-40 हजार रुपये पगार असतो. 30-40 हजार रुपये जसा त्याच्या अकाउंटमध्ये जातो, तो काय करतो की त्याच दिवशी रात्री एका मधुशालेमध्ये, ज्याला आपण दारू म्हणतो किंवा दारू जिथं मिळत असते त्या दुकानामध्ये जातो आणि मस्त रात्री 1, 2, 3, 4 वाजतापर्यंत दारू पीत बसतो. आलेले असतात 30-40 हजार रुपये, त्यामधले तिथंच कितीतरी गायब होऊन जातात. याचा अर्थ काय की त्यानं त्याच्या पगाराचं नियोजन केलेलं नाही, व्यसनाधीन झालेला आहे आणि या कारणामुळे नियोजन शून्यपणामुळे त्याला दारिद्र्यात जावं लागते आणि यालाच काय म्हणतात तर द्वितीयक दारिद्र्य असे म्हणतात. बघा, आपण दारिद्र्याचे आता 4 प्रकार बघितलेले आहे: सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, प्राथमिक दारिद्र्य आणि द्वितीयक दारिद्र्य. प्रकारबद्ध झाले. आता आपण काय करू की स्वातंत्र्याच्या आधी दारिद्र्याची मोजमाप कशा प्रकारे करता आली, कोणी केली, त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. आता दोस्तो, स्वातंत्र्याच्या आधी बघा 1901 मध्ये एक पुस्तक पब्लिश झालं होतं, ज्या पुस्तकाचं नाव होतं पॉवर्टी
अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अन अन ब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तक कोणाचं होतं? तर दादाभाई नौरोजी यांचं हे पुस्तक होतं, जे त्यांनी 1901 मध्ये प्रकाशित केलं होतं. या पुस्तकामध्ये त्यांनी भारतामध्ये जे काही दारिद्र्य आहे त्याबद्दल विवेचना केलेली आहे. त्याचबरोबर भारतामधून कशाप्रकारे संपत्ती हे ब्रिटनमध्ये जात आहे त्याचं सुद्धा त्यांनी त्या पुस्तकामध्ये विवरण दिलेलं आहे. मग जेव्हा आपण भारतातल्या स्वातंत्र्याच्या आधीच्या दारिद्र्याची संकल्पनाचा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला या पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो, पॉवर्टी अँड अन अन ब्रिटिश रूल इन इंडिया. तर त्या पुस्तकामध्ये दादाभाई नौरोजी यांनी 1867 ते 1868 हा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये भारतामध्ये कशा प्रकारचं दारिद्र्य होतं त्याबद्दलची संकल्पना मांडलेली आहे. मग त्यांनी त्यामध्ये असं म्हटलं होतं की जो व्यक्ती 16 ते 35 रुपये किंवा 15 ते 35 रुपये या दरम्यान प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी जर हा कमवत नसेल किंवा याच्यापाशी जर 15 ते 35 रुपये नसेल प्रतिवर्षी म्हणत आहे मी, तर तो व्यक्ती दारिद्र्यामध्ये आहे किंवा तो व्यक्ती गरिबीमध्ये आहे, असं दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. दोस्तो, दादाभाई नौरोजी यांनी जेव्हा दारिद्र्य रेषेचं मापन केलं तेव्हा त्यांनी जे काही सामान्य व्यक्ती होते त्यांच्या खर्चामध्ये काय काय सम्मिलित असायचं, तर भाजीपाला, दही, तूप, ताक आपण ज्याला म्हणू, त्याचबरोबर ते ज्या प्राथमिक गोष्टीवर खर्च करायचे जसे की भाजीपाला आपण म्हणतो, तर या गोष्टींचा त्यामध्ये विचार करण्यात आलेला होता. त्यानंतर 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीने दारिद्र्य रेषा सांगितली. मित्रांनो, राष्ट्रीय नियोजन समिती 1938 या राष्ट्रीय नियोजन समितीने 15 ते 20 रुपये ही दारिद्र्य रेषा ठरवली. मासिक 15 ते 20 रुपये, बरं का, मासिक. महिन्याला 15 ते 20 रुपये जर एखादा व्यक्ती कमवत नसेल किंवा त्याच्याकडे ते खर्चासाठी नसेल तर तो व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे, असे राष्ट्रीय नियोजन समितीने 1938 ला म्हटले. त्यानंतर बॉम्बे प्लॅन आला 1944 मध्ये. बॉम्बे प्लॅन आला. तुम्हाला बहुतेक बॉम्बे प्लॅनबद्दल माहिती असेल किंवा माहिती असायला हवं की 1944 ला हा बॉम्बे प्लॅन तयार करण्यात आलेला होता आणि यामध्ये तुम्हाला आपल्या भारतातले 8 मोठे मोठे उद्योगपती असताना दिसून येतील आणि त्या 8 उद्योगपतींनी एक दारिद्र्य रेषा ठरवली. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 75 रुपये प्रतिवर्ष, म्हणजे जर वर्षाला एखाद्या व्यक्तीकडे 75 रुपये नसतील तर तो दारिद्र्य रेषेखाली आहे, असं त्या उद्योगपतींनी ठरवलं. त्याला त्या उद्योगपतींची आपण बॉम्बे प्लॅनमधील दारिद्र्य रेषा असे म्हणत असतो. बघा, दादाभाई नौरोजी यांचं लक्षात ठेवायचं की 16 ते 35 रुपये त्यांनी सांगितलं प्रतिवर्षाला. त्याच्यानंतर राष्ट्रीय नियोजन समितीने मासिक सांगितलं. महिन्याला किती? 15 ते 20 रुपये. आणि त्यानंतर बॉम्बे प्लॅन 1944चा, आपण स्वातंत्र्याच्या आधीची परिस्थिती बघत आहे. बॉम्बे प्लॅननी काय म्हटलं की 75 रुपये प्रतिवर्ष जर त्याच्याकडे नसतील तर तो दारिद्र्य रेषेखाली आहे. दोस्तो, आतापर्यंत आपण स्वातंत्र्याच्या आधी भारतामध्ये दारिद्र्याचं मापन कशा प्रकारे करण्यात आलं, भारतामध्ये दारिद्र्याची स्थिती कशा प्रकारची होती याबद्दल आपण माहिती घेतली. आता आपल्याला स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये दारिद्र्याचं मापन कशा प्रकारे करण्यात आलं, कोणकोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या, त्या समित्यांनी कोणकोणत्या शिफारसी दिल्या त्याबद्दलची आता आपल्याला थोडक्यात सविस्तर माहिती घ्यायची आहे. दोस्तो, ह्या ज्या काही मी तुम्हाला आता 4 समित्या सांगणार आहे, ह्या चारही समित्या तुम्हाला 1960 ते 1970 या दशकामधल्याच दिसून येतील. यात सर्वात पहिली समिती आहे PD ओझा समिती. आता मी लक्षात ठेवण्यासाठी असं म्हटलं होतं की PD ओझा 2250 कॅलरीचा बोजा. लक्षात ठेवा, PD ओझा 2250 कॅलरीचा बोजा. मग हा PD ओझा काय म्हणतो की प्रति व्यक्ती प्रतिदिन 2250 कॅलरी ऊर्जा मिळाली पाहिजे. मग त्यासाठी तेवढं अन्न खावं लागेल आणि ते अन्न खाण्यासाठी तुमच्याकडे तेवढा पैसा असला पाहिजे ते अन्न खरेदी करण्यासाठी. मग त्यासाठी त्यांनी एक रुपयाची सीमा आखून दिली होती की ग्रामीण भागामध्ये तुमच्याकडे 8 ते 11 रुपये पाहिजे आणि शहरी भागामध्ये तुमच्याकडे 15 ते 18 रुपये पाहिजे. जर ग्रामीण भागामध्ये ती 2250 कॅलरी ऊर्जा घेण्यासाठी प्रतिमाह तुमच्याकडे 11 ते 18 रुपये नसतील, 8 ते 11 रुपये नसतील ग्रामीण भागामध्ये, तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात. आणि शहरी भागामध्ये जर तुमच्याकडे 15 ते 18 रुपये नसतील तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात. 2250 कॅलरी तुम्हाला ऊर्जा घ्यायची आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे इतके रुपये असले पाहिजेत. आणखी एक महत्त्वाची बाब ही लक्षात घ्या की PD ओझा 2250 कॅलरीचा बोजा असं म्हणतो किंवा त्याने असं सांगितलं की त्याने पर्सेंटेजमध्ये दारिद्र्याचं मापन केलं नाही, त्याने डायरेक्ट आकडे सांगितले होते मिलियनमध्ये. तुम्हाला ते आकडे मिलियनमध्ये पाठ करायची काही आवश्यकता नाही. फक्त एवढं लक्षात घ्या की त्याने मासिक उपभोग खर्च सांगितला होता 2250 कॅलरीसाठी. एक तर त्याने उष्मांकाची संकल्पना सांगितली आणि त्यासाठी उपभोग खर्च सांगितला आणि पर्सेंटेजमध्ये त्याने दारिद्र्य मोजलं नाही. दुसरी समिती कोणती होती?
तर दुसरी समिती होती दांडेकर आणि रथ समिती. दांडेकर एक माणूस आणि रथ एक माणूस, तर याला आपण सविस्तरपणे दांडेकर आणि रथ समिती असे म्हणतो. 1961-62 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने जे काही PD ओझाने सांगितलं तेच ॲक्सेप्ट केलं. म्हणजे 2250 कॅलरी जी आहे प्रति व्यक्ती प्रतिदिन, ती संकल्पना याने मान्य केली. आणि याने असं ठरवलं की भारतामध्ये जो ग्रामीण भाग आहे तिथे त्याला 50% दारिद्र्य आढळून आलं आणि शहरी भागामध्ये त्याला 40% दारिद्र्य आढळून आलं. आणि जर एकत्रितरित्या भारतामध्ये दारिद्र्य किती आहे त्याचं मापन केलं तर भारतामध्ये त्याला 41% दारिद्र्य आढळून आलं. ही होती दांडेकर आणि रथ समिती. आता तिसरी समिती कोणती आहे हो? तर तिसरी समिती आहे मिन्हास समिती. मिन्हास नावाचा माणूस आहे, त्याच्या नावावरून ही समिती आहे मिन्हास समिती. आता मीनं म्हटलं होतं की मिन्हास म्हणतो ना. आता मिन्हासनं ना का म्हटलं तर ह्या ज्या पहिल्या 2 समित्या मी सांगितल्या तुम्हाला, दांडेकर आणि रथ आणि PD ओझा, यांनी उष्मांकाची संकल्पना जी आहे, कॅलरीजची जी संकल्पना आहे ती स्वीकारली होती. परंतु हा जो मिन्हास आहे याने ही जी काही कॅलरीची संकल्पना आहे, उष्मांकाची संकल्पना आहे ती नाकारली आणि त्याने सरळ सरळ म्हटलं की जर एखाद्या व्यक्तीकडे प्रतिवर्ष 240 रुपये असतील खर्चासाठी, उपभोग खर्चासाठी असतील 240 रुपये, तर तो दारिद्र्य रेषेच्या वर आहे आणि जर नसतील तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली आहे. याने उष्मांकाची संकल्पना नाकारली. कोणा? मिन्हासनं. त्यानंतर चौथी समिती आहे PK वर्धन समिती. आता ही PK वर्धन समिती सुद्धा या मिन्हासारखीच आहे. त्याने सुद्धा उष्मांकाची संकल्पना नाकारली आणि त्याने ग्रामीण भागासाठी एक रुपये सांगितले की एवढे रुपये त्याच्याकडे असले पाहिजे आणि शहरी भागासाठी किती रुपये असले पाहिजे ते त्याने सांगितलं आणि त्यानुसार त्याने दारिद्र्य रेषा ठरवली. तुम्हाला आता इथं काही आकडा लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त इतकं लक्षात ठेवा की हा जो PK वर्धन आहे याने उष्मांकाची संकल्पना नाकारली. ठीक आहे. आणि जो आपला मिन्हास आहे त्यानं सुद्धा उष्मांकाची संकल्पना नाकारली आणि जे दांडेकर आणि रथ आहे आणि PD ओझा आहे त्यांनी उष्मांकाची संकल्पना स्वीकारली होती आणि त्यानुसार त्यांनी उपभोग खर्च ठरवला होता. तर ह्या काही महत्त्वाच्या 4 समित्या होत्या. यानंतरच्या ज्या समित्या आहेत त्या समित्या मित्र हो नियोजन आयोगाने स्थापन केलेल्या आहेत. कोणी? नियोजन आयोगाने, ज्याला आपण प्लॅनिंग कमिशन असे म्हणतो आणि सध्या त्याचं रूपांतर आता नीती आयोगामध्ये झालेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला अलग समिती दिसून येईल, लाकडावाला समिती दिसून येईल, त्यानंतर तुम्हाला तेंडुलकर समिती दिसून येईल, रंगराजन समिती दिसून येईल. तर या सर्व समित्यांचा अभ्यास आपण एक एक करून सविस्तर करणार आहे, जेणेकरून या समितीबाबत तुम्हाला सविस्तर माहिती झाली पाहिजे. कारण याच समित्यांवर वारंवार प्रश्न आलेले आहेत. ती जी तेंडुलकर समिती आहे तिच्यावर तर सर्वात जास्त आतापर्यंत प्रश्न आलेले आहे आणि आजकाल आयोग त्या रंगराजन समितीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारत आहे. म्हणून आपण त्यांची माहिती पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे घेऊ. नमस्कार दोस्तो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दोस्तो, आपण अभ्यास करत आहे दारिद्र्य या चॅप्टरचा आणि आजच्या या व्हिडिओ अंतर्गत आपण दारिद्र्य या चॅप्टरचा भाग क्रमांक 2 अभ्यासणार आहे. भाग क्रमांक 1 आपण आधीच अभ्यासलेला आहे. आज आपल्याला पार्ट 2 अभ्यासायचा आहे आणि या पार्ट 2 मध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहे तर ज्या आपल्या समित्या उरलेल्या होत्या, ज्या समित्यांचा अभ्यास आपण केलेला नव्हता आणि ज्या समित्या नियोजन आयोगाने स्थापन केलेल्या होत्या त्या समित्यांचा आज आपल्याला या लेक्चर अंतर्गत अभ्यास करायचा आहे. कशा प्रकारे NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन कशा प्रकारे आकडे गोळा करते, कोणत्या पद्धतीने आकडे गोळा करते, त्या पद्धतींचा अभ्यास आपल्याला आजच्या या लेक्चर अंतर्गत करायचा आहे. आणि कोण हे गरिबीचे आकडे, दारिद्र्याचे आकडे जाहीर करत असते त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला आजच्या या लेक्चर अंतर्गतच करायचा आहे. चला तर आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आणि लेक्चरच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारतामध्ये दारिद्र्याचे, गरिबीचे आकडे कोण जाहीर करत असते हो? तर तुम्हाला माहीतच असेल की आपल्या भारतामध्ये दारिद्र्याचे जे आकडे आहेत, गरिबीचे जे आकडे आहेत ते आपल्या भारताचे पंतप्रधान जाहीर करत असतात. मग मला सांगा, आपल्या भारताचे पंतप्रधान कोणत्या नात्याने हे आकडे जाहीर करत असता हो? तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारतामध्ये सध्या स्थितीला नीती आयोग आहे आणि या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान असतात. याआधी आपल्या इथं नियोजन आयोग होता, ज्याला आपण प्लॅनिंग कमिशन असे म्हणतो आणि त्याचा अध्यक्ष कोण असायचा तर पंतप्रधानच असायचा. मग नियोजन आयोगाचे अध्यक्ष या नात्याने किंवा सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान हे आकडे लोकांसमोर जाहीर करत असतात. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ असा की सध्या नीती आयोग किंवा आधी जो नियोजन आयोग होता तो हे आकडे गोळा करायचा, तो हे आकडे सविस्तरपणे बनवायचा आणि मग पंतप्रधान त्यांच्याकडून हे आकडे घ्यायचे आणि जाहीर करायचे. मग हा जो नीती आयोग आहे किंवा हा जो नियोजन आयोग आहे हा कशा प्रकारे आकडे गोळा करते हो? याला कुठून आकडे मिळतात हो? तर हे जे नियोजन आयोग असते किंवा हे जे नीती आयोग असते हे वेगवेगळ्या समित्याच तयार करत असते
आणि त्या ज्या समित्या असतात त्या NSSO मार्फत जे काही डाटा गोळा केलेला असते त्याचा उपयोग करून सविस्तर माहिती तयार करतात की भारतामध्ये दारिद्र्य कशा प्रकारचे आहे. मग आता ह्या ज्या समित्या असतात ह्या कोणाकडून डाटा घेतात तर NSSOने जो डाटा गोळा केलेला असतो तिथून हा डाटा घेतला जातो. मग आता हे NSSO काय आहे तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, जी घरोघरी जाऊन कुटुंबापर्यंत पोहोचून आकडे गोळा करत असते आणि त्या आकड्यांचा उपयोग ह्या नीती आयोगाच्या किंवा नियोजन आयोगाच्या ज्या समित्या असतात त्या उपयोगात आणत असतात. मग हा जो नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आहे ते कशा पद्धतीने कोणकोणत्या पद्धतीने आकडे गोळा करते आधी आपण ते समजून घेऊ. तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन 3 पद्धतीने आकडे गोळा करते. पहिली पद्धत आहे URP मेथड, ज्याला आपण काय म्हणतो युनिफॉर्म रिकॉल पिरियड. आता ही काय भानगड आहे हो तर ही उपभोग खर्च, कुटुंबाचा जो काही उपभोग खर्च असतो त्याचे आकडे गोळा करण्यासाठीची एक पद्धत आहे आणि ही आकडे जे आहेत ते 30 दिवसाचे असतात, म्हणजे एका महिन्याचे आकडे असतात आणि यालाच आपण URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड असे म्हणतो. कुटुंब जे काही आहे ते एका महिन्यामध्ये कशा प्रकारे त्यांचा उपभोग खर्च करतो, कोणत्या वस्तूंवर उपभोग खर्च करतो, किती करतो, याचे आकडे या युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये गोळा केले जातात. आणि 1993-94 पर्यंत ज्या काही समित्या स्थापन झाल्या होत्या त्या समित्यांनी ही जी URP मेथडद्वारे आकडे गोळा केलेले होते याच मेथडचा उपयोग केलेला होता. मग 1993-94च्या आधी कोणत्या समित्या होत्या त्या तर एक अलग समिती होती नियोजन आयोगाने स्थापन केलेली. केव्हा स्थापन केली होती तर 1979ला ही समिती स्थापन करण्यात आली होती, अलग समिती. त्यानंतर 1989ला जी लाकडावाला समिती होती तिने सुद्धा या URP मेथडद्वारे जे काही आकडे गोळा केले होते त्याच आकड्यांचा उपयोग केला होता. आता NSSO एका दुसऱ्या पद्धतीचा उपयोग करते, त्या पद्धतीला म्हणतात MRP मेथड, मिक्स्ड रिकॉल पिरियड. आता हा जो मिक्स्ड रिकॉल पिरियड असतो हा काय असतो की 30 दिवसाचे आकडे तर असतातच, पण त्याचबरोबर 365 दिवसाचे पूर्ण आकडे असतात. यामध्ये काही टिकाऊ वस्तू असतात जसे की कपडे असतील, त्यानंतर चप्पल असतील, त्याच्यात आरोग्य असेल, शिक्षण असेल, या गोष्टींवर जो काही उपभोग खर्च होत असतो त्या आकड्यांचा सविस्तरपणे अभ्यास करून ते आकडे उपयोगात आणून माहिती काढली जाते. याला आपण काय म्हणतो मिक्स्ड रिकॉल पिरियड. मग 1999 ते 2000 या कालावधीनंतर ज्या काही समित्या स्थापन झाल्या होत्या त्या समित्यांनी MRP मेथड जी आहे ती उपयोगात आणली होती. मग 2000 नंतर कोणत्या समित्या आहेत तर 2005 मध्ये एक समिती आहे तेंडुलकर समिती ती स्थापन झाली होती आणि त्या तेंडुलकर समितीने या MRP मेथडचा उपयोग केला होता. आता NSSOची जी तिसरी पद्धत आहे आणि जी फार महत्त्वपूर्ण पद्धत आहे आणि जी अलीकडच्या काळामध्ये उपयोगात आणली जाते त्या पद्धतीला म्हणतात MMRP, ज्याला मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड असे म्हणतात. काय म्हणतात मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. यामध्ये काय असते की 365 दिवसांचे आकडे तर गोळा केलेलेच असतात उपभोग खर्चाचे, 30 दिवसाचे सुद्धा आकडे गोळा केलेलेच असतात. त्याचबरोबर एक महत्त्वाची माहिती अशी की 7 दिवसाचे जे आकडे आहेत ते सुद्धा गोळा केले जातात. 7 दिवसाचा जो काही उपभोग खर्च आहे त्याचे आकडे सुद्धा या NSSO मार्फत या MMRP मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड मार्फत गोळा केले जातात. आणि 2009-10 नंतर ज्या काही समित्या स्थापन झाल्या त्या समित्यांनी या MMRP मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड या पद्धतीचा उपयोग करून आकडे उपयोगात आणले होते. मग 2009-10 नंतर कोणत्या समित्या आहेत तर बघा 2012 मध्ये एक रंगराजन समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने हे जे काही MMRPचे आकडे आहेत मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियडचे जे आकडे आहेत ते उपयोगात आणले होते. आता दोस्तो, नियोजन आयोगाने ज्या काही समित्या स्थापन केल्या होत्या दारिद्र्याच्या अभ्यासासाठी त्या समित्यांचा आपण आता सविस्तर आढावा घेऊ. सर्वात पहिली समिती जी नियोजन आयोगाने स्थापन केली होती ती होती अलग समिती. केव्हा स्थापन करण्यात आली होती तर 1979ला ही समिती स्थापन करण्यात आली होती. तुम्हाला डेट लक्षात ठेवायची आहे, 1979ला अलग समिती स्थापन करण्यात आली होती. कोणी स्थापन केली होती तर नियोजन आयोगाने स्थापन केली होती दारिद्र्याच्या मोजमापासाठी. या अलग समितीने काय केलं तर बघा एक फार महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आहे ज्याला पॉवर्टी बास्केट असे म्हणतात. पॉवर्टी बास्केट एक तयार केली आणि त्या पॉवर्टी बास्केटमध्ये कोणता घटक ठेवला तर अन्न हा घटक ठेवला. एकमेव घटक होता, अन्न हा घटक होता. आणि कोणती समिती आहे अलग समिती आहे जिने पॉवर्टी बास्केट ही संकल्पना समोर आणली. त्याचबरोबर उष्मांक ही जी संकल्पना आहे ती या अलग समितीने मान्य केली होती आणि त्यानुसार ग्रामीण भागासाठी जो उष्मांक आहे जे कॅलरी ऊर्जा आहे ती 2400 कॅलरी ठेवण्यात आली आणि शहरी भागासाठी जी
ऊर्जा आहे, जी उष्मांक ऊर्जा आहे ती किती ठेवण्यात आली, तर ती ठेवण्यात आली 2100 कॅलरी. आणि ही कॅलरी ऊर्जा मिळवण्यासाठी ग्रामीण भागासाठी एक काहीतरी खर्च ठरवण्यात आला, शहरी भागासाठी एक काहीतरी खर्च ठेवण्यात आला. तर तो खर्च आता आपण एकदा बघून घेऊ. या अलग समितीने दरडोई प्रतिमाह खर्च ग्रामीण भागातल्या व्यक्तींसाठी 49 रुपये ठरवला, तर शहरी भागातील प्रतिमाह प्रति व्यक्तीसाठी 56 रुपये असा ठरवला. आणि ज्यांच्याकडे इतके पैसे नसतील ही इतकी ऊर्जा मिळवण्यासाठी, तितकं अन्न मिळवण्यासाठी, तर त्यांना दारिद्र्य रेषेच्या खाली ठेवण्यात आलं. तर ही होती दोस्तो अलग समिती, जिने काय केलं की पॉवर्टी बास्केट ही एक कन्सेप्ट नवीन ॲड केली. आणि त्यामध्ये कोणता घटक ठेवला, तर फक्त एकच घटक ठेवला, ज्याला आपण अन्न असे म्हणतो. याच्या 10 वर्षानंतर म्हणजे 1979च्या 10 वर्षानंतर म्हणजे 1989ला एक दुसरी समिती स्थापन करण्यात आली नियोजन आयोगाद्वारे. त्या समितीचं नाव होतं लाकडावाला समिती. आता या समितीने काय केलं, तर या समितीने काहीच नाही केलं. जे काही या अलग समितीने सांगितलं होतं ते जसेच्या तसे ॲक्सेप्ट केलं. फक्त एक मुद्दा त्यांनी ॲड केला की आता बघा 1979ला तर महागाई जी असेल ती कमी असेल, 1989ला ऑब्व्हियसली जी महागाई आहे ती वाढलेली असेल. म्हणून त्यांनी जो काही उपभोग खर्च आहे, जो आपण ग्रामीण भागासाठी 49 ठरवला होता आणि शहरी भागासाठी 56 रुपये ठेवला होता, तो यांनी वाढवला. कारण यांना असं वाटलं की आता महागाई वाढलेली आहे, तर यांनी फक्त ते आकडे वाढवले. बाकी उष्मांकाची जी संकल्पना आहे ती जशीची तशी ॲक्सेप्ट केली. पॉवर्टी बास्केटमध्ये जे काही अन्नाची संकल्पना आहे ती जशीच्या तशी लाकडावाला समितीनं ॲक्सेप्ट केलेली होती. आता दोस्तो आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण समितीचा अभ्यास करायचा आहे. आणि आतापर्यंत जर आयोगाने प्रश्न विचारले असतील, समजा आयोगाने आतापर्यंत 50 प्रश्न विचारले असतील, तर त्यामधले 40 प्रश्न हे एकट्या एका समितीवर आहे, ज्या समितीला आपण तेंडुलकर समिती असे म्हणतो. कोणती समिती म्हणतो, तेंडुलकर समिती असे म्हणतो. ही समिती स्थापन केव्हा झाली, तर 2005 मध्ये तेंडुलकर समिती स्थापन झाली. आणि या समितीने अहवाल केव्हा दिला, तर 2009 मध्ये या तेंडुलकर समितीने अहवाल दिलेला आहे. या तेंडुलकर समितीने जे आकडेवारींचा अभ्यास केला, तर त्या आकडेवारीमध्ये तेंडुलकर समितीने काय सांगितलं, तर बघा त्यांनी जी MRP नावाची जी कन्सेप्ट आहे NSSOची मिक्स्ड रिकॉल पिरियड, या कन्सेप्टच्या आधारे जे आकडे गोळा केलेले होते त्या आकड्यांचा उपयोग तेंडुलकर समितीने केला होता. आता आपण तेंडुलकर समितीने काय सांगलं थोडासा त्याचा अभ्यास करू. तेंडुलकर हा माणूस फार हुशार होता. त्याने काय म्हटलं की ही जी काही तुम्ही अन्नाविषयीची संकल्पना सांगता किंवा उष्मांकाची संकल्पना सांगता ही आता फार जुनी झालेली आहे. त्यामुळे उष्मांकाची संकल्पना जी आहे ती तेंडुलकर समितीने पूर्णपणे नाकारली. त्याचबरोबर आता ह्या आधीच्या ज्या कमिट्या होत्या, जसे की लकडावाल्या समिती आहे, तिनं डायरेक्ट स्वतःच्याच मनानं किंवा महागाई वाढली असेल म्हणून इतके आकडे वाढले आणि इतके आकडे सांगले, तर ते चुकीचं आहे असं तेंडुलकर समितीने सांगितलं. त्याचबरोबर तेंडुलकर समिती काय म्हणे की ह्या ज्या अगोदरच्या समिती आहे यांनी आरोग्य आणि शिक्षण हा विषय पूर्णपणेच नेग्लेक्ट केलेला आहे. तर हा विषय फार महत्त्वाचा आहे, म्हणून आरोग्य आणि शिक्षण हे विषय आपण ॲड केले पाहिजेत. आता काय झालं होतं मित्र बघा की कसं आहे, आपण उदारीकरण जागतिकीकरण ही पद्धत स्वीकारलेली होती. आणि त्यामुळे आधी कसं असायचं की गव्हर्नमेंटच शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करायचं. परंतु आता जसं जसं प्रायव्हेट सेक्टर वाढत होते तेव्हा तर प्रायव्हेट सेक्टर हे आरोग्य क्षेत्रात आहे, प्रायव्हेट सेक्टरच हे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे लोकांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यांना फीस भरावी लागत असते. त्यामुळे लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये खर्च करत आहेत ना, प्रायव्हेट शाळांमध्ये जात आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात आहेत. म्हणून जेव्हा आपण दारिद्र्याचा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला हे आरोग्य आणि शिक्षण यांनासुद्धा या घटकांनासुद्धा ॲड केलं पाहिजे असं तेंडुलकर समितीने म्हटलेलं होतं. आणि म्हणून तेंडुलकर समितीने शिक्षण आणि आरोग्य हे जे दोन विषय आहेत ते या पॉवर्टी बास्केटमध्ये ॲड केले. अन्न तर त्यांनी स्वीकारलं की बा ठीक आहे अन्न आपण घेऊ, पण त्यांनी उष्मांक कॅलरी ही जी संकल्पना आहे ती नाकारली. ठीक आहे. आता दोस्तो 2005ला जी समिती स्थापन करण्यात आली होती तेंडुलकर समिती, या समितीने जी दारिद्र्य रेषा सांगितली 2004-05 साठी जी दारिद्र्य रेषा सांगितली ती दारिद्र्य रेषा तुमची पाठच असली पाहिजे, कारण परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतो. बघा मी तुम्हाला माहिती सांगतो की तेंडुलकर समितीने 2004-05 या वर्षासाठी दारिद्र्य रेषा ग्रामीण भागात प्रति व्यक्ती प्रतिमाह उपभोग खर्च 446 रुपये, ग्रामीण भागात किती 446 रुपये, तर शहरी भागामध्ये 578 रुपये इतकी ही दारिद्र्य रेषा ठेवली. ग्रामीण भागासाठी किती 446 रुपये आणि शहरी भागासाठी किती तर 578 रुपये इतकी ही दारिद्र्य रेषा ठेवण्यात आली.
आणि जेव्हा हा अभ्यास केला तेव्हा या तेंडुलकर समितीला असं आढळलं की ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य किती आहे, तर 41.8% इतकं ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य आहे. 41.8% इतकं ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य आहे आणि शहरी भागामध्ये 25.5% इतकं दारिद्र्य आहे. आणि जर संपूर्ण भारताचा विचार केला तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये 37.2% दारिद्र्य या तेंडुलकर समितीला आढळून आलं. आता तुम्ही लागलं तर हा व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि रिपीट 1-1, 2-2, 3-3 वेळा पहा आणि हे आकडे पाठ करा, कारण ह्याच आकड्यांवर परीक्षेमध्ये प्रश्न येतो. बघा आता 2011-12 या वर्षासाठी सुद्धा ही जी तेंडुलकर समिती आहे तिने दारिद्र्य रेषा सांगितलेली आहे. यावर जास्त प्रश्न आलेले नाहीत, पण तरीही तुम्हाला हे माहिती पाहिजे की 2011-12 या वर्षासाठी दारिद्र्य रेषा ग्रामीण भागामध्ये 816 रुपये व शहरी भागात 1000 रुपये एवढी ठेवली. ग्रामीण भागात किती? 816 रुपये आणि शहरी भागात किती? तर 1000 रुपये इतकी ही दारिद्र्य रेषा तेंडुलकर समितीने 2011-12 मध्ये भारतासाठी ठेवली. ओके, त्यानुसार आपल्या या ज्या तेंडुलकर समिती आहे तिला शहरी भागामध्ये 13.7% इतकं दारिद्र्य आढळून आलं, तर ग्रामीण भागामध्ये 25.7% इतकं दारिद्र्य आढळून आलं आणि टोटल भारतामध्ये 21.9% इतकं दारिद्र्य असल्याचं या तेंडुलकर समितीला आढळलं. 2011-12च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगड या राज्यामध्ये 40% दारिद्र्य 2011-12च्या या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त दारिद्र्य या समितीला आढळून आलं. आता शेवटी मी हे जे तुम्हाला आकडे सांगितले हे 1, 2, 3, 3, 4 वेळेस पहा आणि हे आकडे तुम्हाला पाठ करायचे आहे, कारण परीक्षेमध्ये याच आकड्यांवर प्रश्न असतो. आता आपली जी पुढची समिती असणार आहे ती समिती आहे मित्र हो रंगराजन समिती. कोणती समिती आहे? रंगराजन समिती. या समितीनं NSSOच्या कोणत्या पद्धतीनं जे आकडे गोळा केलेले होते ते वापरले, तर MMRP ज्याला आपण मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड म्हणतो, त्या पद्धतीने जे आकडे गोळा केलेले होते त्या आकड्यांचा उपयोग या रंगराजन समितीने केला होता. आता या रंगराजन समितीमध्ये नवीन विशेष असं काय आहे हो, तर ही फार डेव्हलप समिती आपल्याला दिसून येईल, कारण या समितीने फक्त अन्न हा घटक किंवा उष्मांक हा घटक हा विचारात नाही घेतला, तर त्यासाठी तुम्हाला प्रोटीन किती मिळतात, त्याचबरोबर तुम्हाला फॅट्स किती मिळते, किती मिळालं पाहिजे हे गोष्टसुद्धा विचारात घेतली. आता हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे की बघा रंगराजन समिती काय म्हणे की उष्मांक किती पाहिजे, तर ग्रामीण भागामध्ये 2155 कॅलरी एवढा तुम्हाला उष्मांक पाहिजे. पाठ करा. रंगराजन समितीने काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे. रंगराजन समिती काय म्हणते की ग्रामीण भागामध्ये तुम्हाला 2155 कॅलरी इतका उष्मांक पाहिजे आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी इतका उष्मांक पाहिजे. त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला प्रोटीन किती मिळालं पाहिजे, तर 48 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन मिळालं पाहिजे आणि शहरी भागामध्ये तुम्हाला जवळजवळ 50 ग्रॅम प्रोटीन मिळालं पाहिजे. फॅट किती मिळालं पाहिजे, तर ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 28 ग्रॅम तुम्हाला फॅट मिळालं पाहिजे, तर शहरी भागामध्ये 26 ग्रॅम फॅट तुम्हाला मिळालं पाहिजे. दोस्तो, दारिद्र्य रेषा ठरवताना अन्न या घटकाप्रमाणेच शिक्षण, आरोग्य, कपडे, वाहतूक, इंधन, घरभाडे इत्यादी बाबींचा देखील या समितीने विचार केला. कोणत्या समितीने? या रंगराजन समितीने या बाबींचा सुद्धा विचार केला. आणि दारिद्र्य रेषा ठरवताना या समितीने काय केलं की 2011-12 मध्ये कुटुंबाचा जो मासिक खर्च असतो तो विचारात घेतला. बघा या आधीच्या ज्या समित्या होत्या त्यांनी काय केलं होतं, काय केलं होतं, तर त्या समित्यांनी प्रति व्यक्ती प्रतिमाह खर्च बघितला होता. परंतु ही समिती फार हुशार समिती आपण म्हणू. यांनी काय केलं की कुटुंबाचा प्रतिमाह खर्च विचारात घेतला. आता मला सांगा यांनी असं का केलं? कारण बघा आता एखाद्या घरामध्ये समजा तुम्ही गॅस वापरत आहे स्वयंपाकासाठी, तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा तो गॅस नाही वापरणार ना, तो गॅस तर कुटुंबासाठीच वापरला जातो ना. काही गोष्टी अशा असतात की त्या संपूर्ण कुटुंबच वापरत असते ना, त्यामुळे त्यांनी कुटुंबाचा विचार केला. प्रति व्यक्तीचा विचार न करता प्रति कुटुंब प्रतिमाह खर्च त्यांनी विचारात घेतला. ही विशेष बाब आपल्याला या रंगराजन समितीबद्दल लक्षात ठेवायची आहे. मग या रंगराजन समितीने दारिद्र्य रेषा कशी ठरवली आणि किती ठरवली याचा सुद्धा आपण आढावा घेऊ. दोस्तो, दारिद्र्य रेषा ठरवताना या रंगराजन समितीने 2011-12 मध्ये कुटुंबाचा मासिक उपभोग खर्च विचारात घेतला. तिथं अंडरलाईन करा, कुटुंबाचा उपभोग खर्च. तो ग्रामीण भागामध्ये त्यांनी किती ठरवला, तर 4860 रुपये इतका. ग्रामीण भागामध्ये किती? 4860 आणि शहरी भागामध्ये किती?
तर 70-35 म्हणजे आपण ज्याला 7,035 रुपये एवढा ठरवण्यात आला। त्यानुसार 2011-12 या वर्षासाठी ग्रामीण भागामध्ये या रंगराजन समितीला जवळजवळ 31% दारिद्र्य आढळून आलं, तर शहरी भागामध्ये 26.5% दारिद्र्य या रंगराजन समितीला आढळून आलं। संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 29.5% 29.5% दारिद्र्य या संपूर्ण भारतामध्ये रंगराजन समितीला आढळून आलं। या समितीनुसार ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील दारिद्र्याचे प्रमाण दुप्पट वेगाने वाढत आहे। बघा, ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की रंगराजन समितीने काय सांगितलं की जे दारिद्र्य आहे ते ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दुपटीने वाढत आहे, दुप्पट वेगाने वाढत आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती ती समिती होती ज्या समितीने दारिद्र्याचा जो संबंध आहे तो शेतीच्या उत्पादनाशी जोडला होता। तर एक अहलुवालिया समिती आहे। त्या अहलुवालिया समितीने दारिद्र्याचा संबंध जो आहे तो शेतीच्या उत्पादनाशी जोडला होता। ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। ही जी अहलुवालिया समिती आहे तिने काय म्हटलं होतं की ज्या कालावधीमध्ये शेतीचं उत्पादन कमी झालं त्या कालावधीमध्ये दारिद्र्याचं प्रमाण वाढलं, आणि ज्या कालावधीत शेतीचं उत्पन्न चांगलं होतं त्या कालावधीमध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे कमी झालं होतं। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची समिती आहे ज्या समितीचे नाव आहे सक्सेना समिती। ग्रामीण विकास मंत्रालयाने ही सक्सेना समिती स्थापन केली होती, आणि कशासाठी स्थापन केली होती तर ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाचं मोजमाप करण्यासाठी ही सक्सेना समिती ग्रामीण विकास मंत्रालयाने स्थापन केली होती। कोणत्या वर्षी स्थापन केली होती तर 2009 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे, जिला आपण सक्सेना समिती असे म्हणतो। या समितीने काय केलं की ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आहे तर 50% दारिद्र्य आहे असं सांगितलं। या समितीला, या ग्रामीण विकास मंत्रालयाला ग्रामीण भागासाठी फंड पाहिजे होता, म्हणूनही कदाचित त्यांनी इतकी मोठे दारिद्र्याचं प्रमाण सांगितलं होतं। 2009 मध्ये ही समिती सक्सेना समिती स्थापन करण्यात आली होती, आणि हिने एक पद्धत वापरली होती जिला आपण म्हणतो ऑटोमॅटिक इन्क्लुजन आणि ऑटोमॅटिक एक्सक्लुजन। म्हणजे काय हो तर बघा, एखादा परिवार असा आहे की ज्या परिवारामध्ये समजा कार आहे, व्हेइकल्स आहेत, तर त्याला तिच्यामधून एक्सक्लूड करून टाकायचं, म्हणजे दारिद्र्यामधून बाहेर काढायचं, कारण त्यांच्याकडे उपभोग घेण्यासाठी या गोष्टी आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी की ऑटोमॅटिक इन्क्लुजन म्हणजे काय, दारिद्र्यामध्ये कोणाचा समावेश करायचा तर एखाद्या घरामध्ये जर एखादा जो कर्ता पुरुष आहे तो जर नसेल, तो जर मृत्युमुखी पडलेला असेल, किंवा एखादा मुलगा आहे जो नवीन युवा मुलगा आहे आणि त्याच्यावर जर घराची जबाबदारी पडलेली असेल, तर अचानक मध्येच किंवा तिचे कुटुंब आहे त्या कुटुंबाला दारिद्र्यामध्ये मोजमाप करायचं, आणि ज्याच्याकडे फार चांगल्या सुविधा आहे, कार आहे, तर त्यांना त्यामधून एक्सक्लूड करून टाकायचं। यालाच म्हणतात ऑटोमॅटिक एक्सक्लुजन आणि ऑटोमॅटिक इन्क्लुजन। ही पद्धत या सक्सेना समितीने वापरली होती। त्यानंतर आणखी एक पुढची महत्त्वाची समिती आहे जिचं नाव आहे हाशिम समिती। या समितीला कोणी स्थापन केलं होतं तर ही जी हाशिम समिती आहे ही शहरी भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे याचं मोजमाप करण्यासाठी नियोजन आयोगाने स्थापन केली होती, आणि नियोजन आयोगाने 2012 मध्ये ही समिती स्थापन केली होती। आणि या समितीने सुद्धा ऑटोमॅटिक इन्क्लुजन आणि ऑटोमॅटिक एक्सक्लुजन या पद्धतीचा दारिद्र्य मापण्यासाठी वापर केला होता। तर दोस्तो, ही होती माहिती दारिद्र्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे। प्रत्येक समितीबद्दल आपण खळांखळा माहिती घेतलेली आहे। जर परीक्षेत प्रश्न आला तर या लेक्चरमधूनच प्रश्न येईल। तुम्हाला जी काही माहिती सांगितली ते तुम्ही वारंवार बघा आणि पाठच करून घ्या, परीक्षेत तुमचा प्रश्न चुकता कामा नये। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। आणि हो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, आणि तुम्हाला जर ह्या माझ्या नोट्स हव्या असतील तर टेलिग्रामवर कुरुक्षेत्र बाय RD सर म्हणून चॅनल आहे, त्या चॅनलला जॉईन करा। तिथं मी तुम्हाला ह्या नोट्स PDF च्या स्वरूपामध्ये पाठवतो। धन्यवाद।